तेल आहे ज्याचे कण एकदम बारीक 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 आहे, जे आपल्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या एब्झॉर्ब सुद्धा होतात आणि आपल्या चेहऱ्याला पोषण त्यातून मिळतं. ठीक आहे. सो त्यामुळे यांचा वापर केला गेला आहे. सो विचार करा की बेबी प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा जे घटक दिलेले आहेत ते. सो इट इज लाईक तुम्हाला एकदम जसं आपण अभ्यंगाचा प्रकार दिवाळीमध्ये आपण म्हणतो ना की तुम्ही तिळाचं तेल वापरा, तुम्ही उटणं वापरा, विच इज राईट. उटणं इज नथिंग बट ड्राय फेस वॉश. तर या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही रोजच्या रोज तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. ठीक आहे. आणि कशा प्रकारे आपल्याला सिरम वापरायचंय, सगळ्यात आधी बॉटल तुम्ही हलवून घ्या. अगेन क्लेम्स वगैरे सगळ्या सेम राहतील. आणि त्यानंतर मी इथे काही ड्रॉप्स घेते, 1 2 3 4 5. आणि त्यानंतर मला फक्त हे ऍक्टिव्ह करायचंय. ऍक्टिव्ह करण्यासाठी मी हातामध्ये फक्त हे चोळलं. ठीक आहे. आणि त्यानंतर मी अशा प्रकारे घेतलं. ठीक आहे. सो इथे मी मानेचा एरिया मी विसरून गेले, सॉरी फॉर दॅट. तो मी ऍक्टिव्ह केलं. माझा उजवा हात लेफ्ट साइडला मसाज, 1 2 3 4 5. लेफ्ट हँड ऑन द राईट साइड, 1 2 3 4 5. आणि सेंटर. ठीक आहे. आणि त्यानंतर मी इथे माझ्या चेहऱ्याला फक्त मी हा मसाज एवढा एवढा दिलाय. आता अजून एक मजेदार गोष्ट सांगते. तुम्ही सर्वजण आपल्या गालांना हात लावा. सॉफ्ट आहे. आता डोळ्यांच्या खाली हात लावा. कोणती स्किन जास्त पातळ आहे? डोळ्यांच्या खालची. पण आपण लक्ष देतो का? शक्यतो नाही. आपण तेव्हा देतो जेव्हा तिकडे डार्क सर्कल्स येतात किंवा रिंकल्स येतात. त्यामुळे जेवढं तुम्ही चेहऱ्यासाठी का केअर करता त्याहून जास्त आय केअर करा. यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, अगेन हे जे सिरम जे आहे किंवा क्रीम हलक्या हाताने आपल्याला घ्यायचे आहे. आणि जे आपलं चौथं बोट असतं, ठीक आहे. सो मॉइश्चरायझर मी इथे वापरेन. सो बघा किती साईज आहे. जेवढी आपली तिळाची साईज असते सफेद तीळ तेवढंच मी घेतलंय दोन्ही हातांमध्ये. आणि चौथंच बोट का, कारण या बोटावरती प्रेशर कमी असतो. तर मी डोळ्यांच्या बाहेरच्या साईडना घेऊन आतल्या साईडला 1 2 3 4 5 सोडून द्यायचं. जास्त आपल्याला इकडे मसाज जोरा जोरात करायची गरज नाही. जळजळ होऊ शकते. किंवा डोळ्यांच्या वरतीही लावायची गरज नाही. दिवसा जर का तुम्ही वापरलं, तुम्ही बाहेर गेलात किंवा तुम्ही घरी असाल तरी काय होतं, डोळ्यांच्या उघड झापेमुळे ऑटोमॅटिकली ते सर्क्युलेशन होत राहतं. आणि जर का रात्रीच्या वेळेला तुम्ही गेलं तर काय होतं, तरीही तुम्ही झोपत असता तुमचा चेहरा जो आहे आपलं शरीर रिकव्हर करतं. आपण म्हणतो ना की आजारी वगैरे पडल्यानंतर डॉक्टर म्हणतात तुम्ही विश्रांती घ्या 2 ते 3 दिवस, रिकव्हर करा. तर सेम वे रोज रात्री आहे ते रिकव्हर होत राहतात. जर का कोणी गृहिणी असाल तर त्यांना काय वाटतंय, मी तर बाहेर जात नाही, मला याची गरज आहे का? त्याचं उत्तर काय आहे, तर येस. आपल्याकडे झाडं बघा आपण बाहेर उन्हात पण ठेवतो आणि घराच्या आतमध्ये इनडोअर प्लांट्स, पण त्यांना सुद्धा आपण कधी ना कधी आपण देतो ना थोडंफार. त्यांना सुद्धा सूर्यप्रकाश तेवढाच महत्वाचा आहे, पाणी त्यांना रोज लागतं. सो लाईकवाईज आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे. तर हे कशावरती काम करेल? सो या पॉवरफुल ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्समुळे आपले जेवढे हे स्मूथ लाईन्स असतील त्यावरती ते काम करेल. त्यामुळे आपले रिंकल सुद्धा कमी होत जाणार. कशा प्रकारे हे होईल, विचार करा. आपल्याकडे एक उशी आहे, ठीक आहे, आपण ज्यावरती झोपतो. बाजारात आणल्यानंतर ती कशी असते, एकदम भरलेली असते. एका वर्षानंतर काय होतं, वापरल्यानंतर ती पातळ होते. बरोबर. त्यावरती सुरकुत्या पडतात. सेम वे आपला चेहरा सुद्धा तसाच भरलेला असतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ती गादी पातळ होत जाते. पण आता जेव्हा तुम्ही योग्य पोषण त्याला देताय थ्रू मसाज वगैरे, तर काय होतं, परत तुमचा चेहरा तो रिकव्हर होतो. राईट. तुमचा चेहरा चमकदार एकदम इल्युमिनेटिंग होणार. पिगमेंटेशन, सो तुमचे वांग कमी कमी होत जाणार. पूर्णपणे निघणार का, डिपेंड करतं. जर का तुमचं वय कमी आहे, प्रॉब्लेम तुमचा कमी प्रमाणात आहे, तुम्हाला एकदम लवकर त्याचा फरक दिसायला लागेल. पण जर का तुमचं वय जास्त आहे, प्रॉब्लेम खूप जुनाट असेल, तर तुम्हाला वेळ लागेल. रातोरात तुम्हाला जादू दिसणार नाही. बरोबर. त्यानंतर काय होणार आहे, आपला स्किन टोन, आपल्या स्किनचा जो रंग जे आहे ती सुधारेल, पोत सुधारेल, एक समान रंग होईल, चेहरा उजळेल तुमचा, टेक्स्चर सुधारेल. सो आपल्याला वाटतं ना माझी स्किन ड्राय आहे, ऑइली आहे, तर तो तुमचा टेक्स्चर सुधारेल.
आणि एकदम जो आहे तुमचा चेहरा जो आहे मॉइश्चर रिटेनिंग प्रॉपर्टीज सो तुकतुकीत दिसेल. ठीक आहे. सो किती प्रमाणात वापरायचंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो अगेन विचार करा की हा टोनर सुद्धा आपण सकाळी एकदा स्प्रे करतो, संध्याकाळी आपण एकदा स्प्रे करतो, आणि याचे सुद्धा आपण 3 ते 5 थेंब सकाळी वापरले, संध्याकाळी वापरले. सो मोरोलेस 3 3 महिने आपल्याला हा प्रोडक्ट चालेल. राईट. आणि इन्ग्रेडियंट्स कोणते आहे यामध्ये, तर पहिलं येतं कोरफड. त्यानंतर सॉरी दिस आय एम कमिंग टू द मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर बद्दल आपण डिस्कस केलं, सगळ्यात शेवटचा प्रॉडक्ट. तर यामध्ये काय येतं, तर कोरफड दॅट इज एलोवेरा, आल्मंड ऑइल म्हणजे बदामाचं तेल, आणि कनका ऑइल म्हणजे रक्त चंदन. सो याचं महत्व काय आहे, दिवसाला आपल्या चेहऱ्याला कोणत्या गोष्टींची गरज असते, तर आपल्या चेहऱ्याला एक मॉइश्चरायझेशन हवं असतं, आपल्या चेहऱ्याला एक प्रोटेक्शन हवं असतं. उन्हात आपण बाहेर जाताना नॉर्मली काय करतो, एसपीएफ ही वापरतो, आपण छत्री सुद्धा कॅरी करतो. तर ही एक छत्री अशी आहे जी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही लावता, ज्यामुळे बऱ्यापैकी जो सूर्यापासून होणारा डॅमेज आहे तिथून तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. सो रक्तचंदनाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. सो इवन जर का जे आहे म्हणजे आधीचे जे आयुर्वेदिक जे वैद्य आहेत ते सुद्धा बऱ्याच स्किन प्रॉडक्टसाठी मॉइश्चरायझर सजेस्ट करतात. ठीक आहे. सो आपल्या या प्रॉडक्टने काय होणार आहे, तर पहिली गोष्ट, हायड्रेट्स द स्किन विदाउट एनी स्टिकीनेस. हा पॉइंट समजून घ्या. सो कित्येक वेळा आपल्याला वाटतं की मॅडम मी क्रीम लावल्यानंतर चेहरा माझा तेलकट होतो आणि त्यामुळे काळवंडतो. का बरं असं होतं, कारण त्यामध्ये मध्ये तो जो बेस आहे क्रीमचा तो ऑइली असतो बिकॉज ऑफ पॅराबिन, जो आपल्या प्रॉडक्ट मध्ये दिलेला नाहीये. पुढे मी बोलेन त्यावरती. ठीक आहे. पण आपला प्रॉडक्ट काय करतो, हायड्रेट, ओलावा मिळेल तुमच्या चेहऱ्याला, पण कुठल्याही प्रकारचं चिपचिप होणार नाही. तुमची त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ फील करेल, त्याच्यासोबत तुमचं कॉम्प्लेक्शन उजळून जाईल, आणि तुमचा नॅचरल ग्लो जो आहे तो तसाच रिस्टोर राहणार, आणि जो स्किन टोन आहे तो सुद्धा तुमचा इम्प्रूव्ह होत जाणार. किती प्रमाणात आपल्याला वापरायचे, अगेन फ्यू पंप्स तुम्हाला तुमच्या फिंगर टिप्सवर घ्यायचे. सो हार्डली बघा, मी 1 ते 2 पंप मी घेतलंय. वापरण्याची पद्धत 1 2 3 4 5. ठीक आहे. आणि त्यानंतर फक्त 1 पंप मी वापरते मानेसाठी. सो मानेवरती मला तुम्हाला जास्त दाखवता येत नाहीये, बट राईट हँड ऑन द लेफ्ट साइड, लेफ्ट हँड ऑन द राईट साइड. आणि त्यानंतर मॉइश्चरायझर कशा प्रकारे वापरायचं आहे, जस्ट स्प्रेड करा. ठीक आहे. अँड दॅट्स इट. आता इथे तुम्हाला काही मी टिप्स देते जे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. सो कित्येक वेळा काय प्रॉब्लेम असतो, की आपला हा एरिया जो आहे तो काळवंडलेला असतो. राईट. ज्याला आपण मंकी स्पॉट्स म्हणतात. सो हा एरिया उजळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रीम लावल्यानंतर टॅप करा. दुसरा जो ब्युटी स्पॉट्स, आपल्या चेहऱ्यावरती खूप ब्युटी पॉइंट्स असतात, त्यामधला जो सर्वात महत्वाचा ब्युटी पॉइंट आहे तो कुठे असेल, आपल्या नागपुडीजवळ. सो इंग्लिश न्यूमरिक जे आहे 8, तो तुम्ही इथे वापरा. सॉरी. आणि त्यानंतर चेहऱ्यासाठी वापरताना कशा प्रकारे गालांसाठी मसाज, नकल्स. आणि कधीही मसाज करताना खालून वरती आणि त्यानंतर वरून तुम्हाला खाली मानेपासून तुम्हाला आणायचंय, सो दॅट तुमचं लिम्फॅटिक ड्रेनेज होणार. सो लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे काय, की कित्येक वेळा जो आहे तो आपला चेहरा सुजलेला दिसतो. आणि तो सुजलेला का वाटतो, कारण ऍडिशनल जे एक्सेस सोडियम असतं त्याच्यामुळे. राईट. सो ते काढायला मदत होते, तो चेहरा जो आहे आपला टोन दिसतो. आणि अजून इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, चेहऱ्याचा फेस लिफ्टिंग देखील आपल्याला या प्रॉडक्टने करता येतं. कशा प्रकारे, सो दाखवते तुम्हाला. मी राईट हँड वरती प्रॉडक्ट घेतलाय, लेफ्ट हँडने माझ्या लेफ्ट आयब्रोला मी पकडलेला आहे, आणि अगेन राईट हँड साइडने बोटाने मी हलक्या हाताने मसाज करते. सो आता बघा, दोन्ही भोवयामध्ये तुम्हाला फरक दिसतोय. एक थोडी उंचावलेली दिसते, एक फ्लॅट दिसते. सो हे जे उंचावण्याचा ज्याला आपण लिफ्टिंग म्हणतो, हे देखील आपल्याला प्रॉडक्ट मधनं करता येतं. पण हे फक्त एक दिवस करून चालणार आहे का, नाही. बट किमान 4 ते 6 आठवडे केले तर आपल्याला याचा फरक दिसेल. ठीक आहे. अँड नाव जस्ट गोइंग टू द फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. सो कित्येक वेळा आपण म्हणतो की एवढा वेळ कोणाकडे आहे, होतं आपलं
सो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करता करता मी प्रॉडक्ट वापरले, तर मला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही लागला. सकाळी 2 मिनिटं, रात्री झोपण्याआधी 2 मिनिटं, 4 मिनिटं आपण देऊ शकतो स्वतःला. याने काय होणार आहे, पार्लर बिलरला जायची मला गरज नाही पडणार. घरच्या घरी मी एकदम टॉप क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरून मी माझ्या त्वचेची काळजी घेऊ शकते. बरोबर विचार करा की जर का माझ्याकडे एक साडी आहे 500 रुपयांची, ती मी काय करेन, ती साफ कशा प्रकारे करेन, घरच्या घरी मी मशीनला टाकेन. पण जर का 5,000ची असेल तर ड्राय क्लीन. चेहरा कितीचा आहे, चेहरा आपण रोज वापरतो, तर त्यामुळे ही एक गुंतवणूक आहे इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट्स, इन टर्म्स ऑफ रुटीन. तर ती नक्की करा. ठीक आहे. सो काय, अगेन मी तुम्हाला जे क्लेम्स आणि हे सांगत होते, तर यामध्ये काय दिलेलं आहे की बॉटॅनिकल इन्ग्रेडियंट्स, म्हणजे आपण इथे फक्त जे आयुर्वेदिक जे इन्ग्रेडियंट आहे त्यांचा वापर केलाय, आणि ते सुद्धा व्हेरीफाय केले गेले आहेत त्यांच्या क्वालिटीसाठी, दर्जासाठी आणि ऑथेंटिसिटीसाठी. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे ऍडेड पॅराबीन्स आणि सल्फेट्स नाहीये. ठीक आहे. फॉस्फेट्स आणि थॅलेट्स नाहीये. सो आधीच्या स्लाइड मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कित्येक वेळा जेव्हा लोक सांगतात क्रीम वापरल्यानंतर माझा चेहरा काळवंटतो, कारण त्याचा बेसमध्ये पॅराबीन असतात, जो मेणासारखा असतो, ज्यामध्ये आपल्याला वाटतं की खूप मॉइश्चरायझर मिळालं, ओलावा वाटतो, पण तो ओलाव्यापेक्षा जास्त त्याची चिप चिप होते. ठीक आहे. सो आपल्या अशा प्रॉडक्ट्स मधनं आपल्याला हे असं काही जाणवणार नाहीये. ठीक आहे. ऑन टॉप ऑफ इट काय आहे, हे जेवढे पॅराबीन्स, सल्फेट्स आणि थॅलेट्स आहे, हे कार्सिनोजेनिक, कॅन्सर क्लेन्झर, साबणामध्ये याचा हमखास वापर होतो, कारण तो बऱ्यापैकी फेस वगैरे देतो. पण अगेन टॉयलेट क्लिनर्स मध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो, ऍसिड्स मध्ये. राईट. सो ऍसिड जर का तुम्ही वापरलं टॉयलेट क्लिनरला, तर काय होणार आहे, तर तात्पुरतं जे आहे तुम्हाला तुमचं टाइल्स चमकतील, लॉंग रन मध्ये टाइल्स खराब होणार. सो विचार करा, अशी गोष्ट तुम्ही जर का चेहऱ्यावर वापरत असाल तर चेहरा सुद्धा टेम्पररी सुंदर दिसेल, लॉंग टर्म मध्ये खराब होईल. सो आपल्या कंपनीसाठी काय आहे, आपली सेफ्टी महत्वाची आहे, त्यामुळे एकदम काळजीपूर्वक हे घटक निवडले गेले आहेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं सिंथेटिक डाय किंवा कलराचा वापर केला गेला नाहीये. सो तुम्हाला जर का यामध्ये सिरम मध्ये तुम्हाला हलकासा ब्राउनिश कलर वगैरे वाटत असेल, तर तो त्याच्या केसराचा आहे, कारण ते उन्हात ठेवतात, जसं आपण लोणचं